बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका रेखा राव लिखित कथा जानकी. जून महिना, पावसाचे दिवस. आकाशात ढग जमलेले, परंतु पावसाचा एक थेंबही पडत नव्हता. कोंदलेले आकाश आणि तापलेली जमीन या जीवाची नुसती काहिली होत होती. अखेर संध्याकाळी 5च्या सुमारास पावसाची एक जोराची सर धरतीवर नाचून गेली. सारा परिसर नाहून डकलकीत झाला. माझं मनही प्रसन्न झालं. मी तयार होऊन बाहेर पडले. त्या धुंद पावसाळी गार हवेची मजा लुटून आले. हातपाय धुवून देवाजवळ दिवा लावला, कपडे बदलले, मग टी व्ही लावून 7:30च्या बातम्या पाहू लागले. इतक्यात दारावरची बेल वाजली. मनाशी म्हटलं, आज हे लवकर आले वाटतं. दार उघडलं तर दारात सावळा तरतरीत चेहऱ्याचा उंचापुरा तरुण उभा. ही वेळ विक्रेत्याची नव्हे म्हणून मी म्हटलं, येस, कोण हवंय? तसं तो मंद हसत म्हणाला, आंटी मैं राघव, बाजू के कॉलनी का. कोण राघव? जानकीचा मुलगा? किती मोठा झालास, ओळखलंच नाही तुला. सॉरी हं. इट्स ओके आंटी. अरे आत ये. काय काम काढलंस? मी 12वी पास झालो. त्याचे हे पेढे. पेढ्याची प्लास्टिक पुडी पुढे करीत तो म्हणाला, थँक्स, हार्दिक अभिनंदन. किती टक्के मार्क मिळाले? कुठल्या साईडला जायचा विचार आहे? आत्तापर्यंत त्याच प्रश्नांना उत्तरं देऊन तो वैतागला असेल याचं भान न राहून मी विचारलं. चेहरा कसानुसा करीत तो म्हणाला, 88% आलेत. ॲडमिशन कुठे मिळेल यावर सगळं अवलंबून आहे. हल्ली आपल्याला चॉईस कुठे आहे? हो, ते खरंच. ज्या शाखेत जाशील तिथे निराश न होता झटून अभ्यास कर. यशस्वी हो. ऑल द बेस्ट. थँक्स आंटी, चलतो म्हणून तो वळला. अरे, जानकीला विचारलंय म्हणून सांग. आणि भारती काय करते? आम्हाला जरूर सांगेन. भारती 10वीला बसली आहे. पाठमोरा होऊन जिना उतरायला लागला. मी समाधानानं सुस्कारा सोडला. मनात आलं, वर्षे कशी भराभर उलटतात. या राघवच्या बारशाला नंतर मुंजीला गेले होते. किती थाटात दोन्ही सोहळे साजरे केले होते. त्यानंतर त्याला क्वचितच पाहिलं, कारण ती मंडळी आमची शेजारची बिल्डिंग सोडून पलीकडच्या रस्त्यावर दुसऱ्या सोसायटीत राहायला गेली. त्याची आई जानकी कधीमधी रस्त्यात भाजीच्या मोठ्याल्या पिशव्या घेऊन येताना, कधी दूध आणताना भेटायची, पण ती सदैव घाई गडबडीत. मग कैसे है, मार्केट से आई, या 1-2 वाक्यावरच संभाषण संपायचं. ती घाईघाईने पुढे निघून जायची. बिचारीकडे पाहून खूप दया यायची. मनात यायचं, शत्रूवरही अशी परिस्थिती कधी येऊ नये. एखाद्या उंच कड्यावरून खाली खड्ड्यात कोसळावं तसं. पूर्वी जानकी आमच्या शेजारच्या अद्ययावत नव्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर 3 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये नवीनच राहायला आली. तिची माझी बाल्कनी समोरासमोर. काळी सावळी, स्थूल, थोराड बांध्याची, मध्यम उंचीची, पण हसतमुख बाई. सदैव बाल्कनीवर बाग करताना दिसायची. नाकाला हिऱ्याची ठिक्की, गळ्यात जाड मद्राशी मंगळसूत्र, कपाळावर मोठं पैशाएवढं कुंकू आणि 2 भुयांमध्ये पांढरा देवाचा अंगारा पाहून ही मद्राशी आहे याची खात्री पडली. कधी समोर आलो तर, कैसे है, काम हो गया, या पलीकडे संभाषण व्हायचं नाही. कारण माझं ऑफिस, ह्यांचं ऑफिस, त्यांचे डबे, मुलांच्या शाळा कॉलेजेस, ही सगळी तारेवरची कसरत सांभाळताना वेळच मिळायचा नाही. फार दमणूक व्हायची. कधी VRS येईल आणि कधी मोकळा श्वास घेईन असं झालं होतं. एकदाची ती स्वेच्छानिवृत्ती मिळाली आणि मी सुटकेचा श्वास घेतला.
तोपर्यंत समोरची बाल्कनी गुलाब, मोगरा, निशिगंध, शेवंती अशा विविध फुलांनी, मनी प्लांट, विविध रंगाच्या क्रोटन्स, तुळशी, कडीपत्ता, गवती चहा अशा विविध फुलझाडांनी बहरून आली होती. ती सदैव बागेची काळजी घेताना दिसायची. कधी पाणी घालताना, कधी वाळलेली पाने खुरडताना, कधी कुंडीतील माती मुळं सैल करताना, तर कधी प्रेमानं त्यांना गुंजारताना दिसायची. तिचं नाव जानकी हे एव्हाना समजलं होतं. तिचा बाल्कनीतला तो हिरवागार टवटवीत रम्य नजराणा पाहून माझं मन प्रसन्न व्हायचं. वेळ मिळेल तेव्हा तो सुरेख परिसर मी माझ्या नजरेत साठवायचे. जानकीने इकडे राहायला आल्यापासून आणि मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून तिच्या बागेकडे पाहण्याचा मला छंदच लागला. मला निसर्ग, पानं, फुलं, पक्षी फार आवडतात. परंतु घरातलं काम, मुलांचं, नवऱ्याचं ताळतंत्र सांभाळताना माझा जीव मेट्टाकुटीला यायचा. बागेकडे लक्ष द्यायला वेळच असायचा नाही. तुळशीची एक कुंडी हौसेनं ठेवलेली मी. तिला वेळेवर पाणी घालण्याची मारामार. अनेकदा विसरायला व्हायचं. बिचारी कोमेजून मरगळून जायची. तेव्हा खूप वाईट वाटायचं. त्यातून सुट्टीत बाहेरगावी गेल्यावर झाडाची देखभाल करणारं कोणी नसल्याने कुंड्या ठेवणंच बंद केलं होतं मी. समोरची जानकीची बाग बघून त्यावर समाधान मानायचं. बागकाम हा जानकीचा एकमात्र छंद होता. लग्नाला बरीच वर्षे झाली तरी कूस उजवली नाही. त्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत असं शेजारच्या नलूताईकडून ऐकलं. पण याविषयी आम्हा दोघींचं कधीच बोलणं झालं नाही. बाल्कनीत समोरासमोर आलो की केवळ फुलांवर किंवा झाडांविषयी बोलायचो. जानकीचे पती मुत्तुस्वामी कुठल्या तरी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असावेत. त्यांना घ्यायला ऑफिसची पांढरी शुभ्र टोयोटो गाडी यायची. कडक इस्त्रीतला शोफर गाडीचं मागचं दार उघडून अदबीनं उभा राहायचा. तेव्हा सुटाबुटातले मुत्तुस्वामी मागे ऐटीत बसायचे. गाडी वळण घेऊन भुर्रकन निघून जायची. तेव्हा खिडकीतून बऱ्याच जणांचे डोळे त्यांच्यावर खिळून राहायचे. ऑफिसला ऐटीत जाणारे मुत्तुस्वामी सकाळी वेगळ्याच पेहरावात दिसायचे. पांढरी शुभ्र तलम पायघोळ लुंगी, खांद्यावर पंचा, गळ्यात रुद्राक्षाची मुठ्ठी माळ, भव्य रुंद कपाळावर विभूतीच्या 3 आडव्या रेषा ओढलेल्या, 2 भुयांमध्ये लाल भडक मोठं कुंकू, एका हातात पितळेचा चकचकीत घासलेला पाण्याचा छोटासा तांब्या, दुसऱ्या हातात छोटीशी फुलांची परडी घेऊन पहाटे 5:30-6ला सुशीरभूत होऊन जवळच्या छोट्या शिवमंदिराकडे झपाझप जाताना दिसायचे. अंधार असो की उजेड, पाऊस असो की वादळ, त्यांच्या जाण्यात कधीच खंड पडायचा नाही. कट्टर देवभक्त. लहानपणापासूनचे संस्कार, शिक्षण, हुद्दा, पैसा यामुळे पुसले गेले नव्हते. पूजा अर्चा, देवधर्म यावर खूप विश्वास ठेवायचे. कर्मठ ब्राह्मण मद्रासी कुटुंबात जन्मलेले मुत्तुस्वामी मोठ्या कष्टाने बारीक सारीक काम करीत इथंपर्यंत पोचले होते. साहजिकच त्यांना आपल्या पदाचा, कर्तृत्वाचा अभिमान होता. आपण आपल्या कष्टाने आणि कर्तबगारीने यश नक्कीच खेचून आणू शकतो असा गाढ आत्मविश्वास होता. कॉलनीतील लोकांची ते क्वचितच बोलायचे किंवा हसायचे. चेहरा नेहमी कडक इस्त्री केल्यासारखा कोरडा. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक प्रकारचा दरारा वेढून राहिला असायचा. ऑफिसातली हुकूमत ते इतर ठिकाणी गाजवायला बघायचे. कॉलनीतील जनरल मीटिंगमध्ये काही ना काही चुका त्रुटी काढून त्यावर उखडायचे. कॉलनी म्हटलं की त्यात अनेक प्रकारचे, अनेक जातीचे लोक असणार. प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या, मतं वेगळी. साहजिकच त्यात वादविवाद, भांडणतंटे होणारच. परंतु एकमेकांना समजून घेऊन त्यातून मार्ग काढणं हे महत्त्वाचं. हे न समजून त्यात सुधारणा कशा व्हाव्यात, आदर्श कॉलनी कशी असावी यावर मोठे भाषण सोडायचे. प्रत्यक्षात कसलीही काम किंवा जबाबदारी घ्यायला नाकारायचे. त्यामुळे त्यांच्याविषयी एक असूया निर्माण झालेली. याउलट जानकी एकदम साधी, देवभोळी, हिंदी भाषा नीट येत नसली तरीही मद्रासी हेल काढून प्रत्येकाशी हसून बोलणारी निगर्वी बाई, प्रत्येकाच्या मत्तीला धावणारी. यामुळं या विजोड नवरा बायकोचे पटते कसे हा प्रश्न कित्येकांना पडायचा. जानकी पतीबरोबर क्वचितच गाडीतून बाहेर जाताना दिसायची. सदैव घरकाम, बागकाम यात मग्न. त्यातून तिला मूल होत नाही म्हणून सासरकडून फार छळ व्हायचा असं ऐकलं. तेव्हा फारच वाईट वाटलं.
आजच्या तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकातही स्त्रीला मूल होत नाही म्हणून तिचा छळ केला जातो, तिलाच दोषी मानले जातं, असं ऐकायला येतं तेव्हा संताप होतो. पूर्वी ती चेंबूरला एकत्र कुटुंबात राहायची. मुत्तुस्वामीने ही नवी नोकरी घेतल्यावर कंपनीने हा फ्लॅट, गाडी त्यांना दिली. ते तिथून बाहेर पडले आणि इकडे राहायला आले. नशिबाने इतर मंडळी आली नाहीत. बिचारी जानकी सुरुवातीची उमेदीची, लग्नाची 10-11 वर्ष वडील माणसांची सेवा, त्यांची व्रतवैकल्ये आणि स्वयंपाक पाणी करण्यात गेली. कसली हौस मौज नाही की कसला अधिकार. वरून त्यांचे टोमणे आणि कुत्सित बोलणं ऐकण्यात गेली. नवरा असून तो सदैव आपल्या विश्वात दंग. प्रेम सहानुभूती तर दूरच, वरून त्यांच्याकडून बराच वेळ ऐकून घ्यावं लागायचं. ती शांतपणे आपली कामं करीत राहायची. इकडे कंपनीच्या घरात राहायला आली तर काय आनंद झाला तिला. स्वतःचं हक्काचं स्वतंत्र घर, जणू स्वप्नातलं घर प्रत्यक्षात उतरलेलं. स्वतःच्या मनाप्रमाणे वस्तू घेतल्या, सजावट केली, बाल्कनीत सुरेख बाग केली आणि आता कुणा मैत्रिणीकडून कळताच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मूल होण्यासाठी ट्रीटमेंट घेते असं ऐकलं. तेव्हा बरं वाटलं. मनाशी म्हटलं, प्रयोग यशस्वी हो आणि जानकीला हे गुटगुटीत मूल हो. असेच दिवस जात होते. एक दिवस शेजारच्या नलूताई तोंडात सुपारी चगळत दुपारी झाल्या. इकडच्या तिकडच्या घरगुती गप्पा झाल्यावर म्हणाल्या, सुमती, तुझ्या मैत्रिणीची गुड न्यूज ऐकली की नाही? कोण? कुठली मैत्रीण? मला काही कळेना. अगं बाई, कमाल करतेस तू. अगं तुझी बाल्कनीवाली मैत्रीण जानकी, तिला ट्रीटमेंटने दिवस राहिलेत म्हणे. तुला नाही माहीत? नलूताई, मला बाल्कनीतून तिचा केवळ चेहरा दिसतो, पोट नाही. आणि हो, मी तुमच्यासारखी दुसऱ्यांच्या घरात सारखं डोकावून बघत नाही. असे शब्द ओठावर आलेले, पण तसं न म्हणता मी म्हटलं, अरे वा. तरीच अलीकडे बागेची मशागत करताना झाडांना पाणी घालताना दिसत नाही ती. मला वाटलं वेळा बदललेल्या असतील. अगं दिसणार कशी? तिला डॉक्टरांनी 9 महिने सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलंय. घरात पूर्ण वेळची एक बाई ठेवली म्हणून लनावडे काकू म्हणत होत्या. तिच्या शेजारीच दाराला लागून राहतात ना. बरं झालं बाई, आज छान न्यूज दिलीत. आता चहा घेऊनच जा. छे, इतक्यात कुठे? घड्याळाकडे पाहत त्या म्हणाल्या, तुला योगाला जायचं नाही का? माझी पण विश्रांतीची वेळ झाली आहे, चलते बाई. म्हणून नजर भिरभिरवत त्या उठल्या. त्याने दिलेल्या न्यूजने खरंच मनापासून आनंद झाला. एकदा वाटलं योगा क्लासहून येताना जानकीकडे डोकावून पाहावं. मग वाटलं नको. बातमी कितपत खरी आहे देव जाणे. तसं नसेल तर उगाच जानकीला दुःख व्हायचं. एक मात्र खरं, जानकी स्वतः बागेची काळजी घेत नसल्याने तिची बाग पूर्वीसारखी बहरलेली टवटवी दिसत नव्हती. नलूताईंनी जानकीची न्यूज दिल्यापासून मनात एक प्रकारची चुटपुट लागून राहिलेली. अनेक वेळा वाटायचं तिच्याकडे जाऊन विचारपूस करावी. ती दिसते का म्हणून खिडकीतून बाल्कनीतून पाहायचं तर अनेक नातेवाईक मंडळी आलेली दिसायची. त्यांचा सतत वावर बघून मग जाणे नकोसे वाटायचे. एक दिवस सकाळीच नलूताईंनी बातमी आणली की जानकीला ऑपरेशनने मुलगा झालाय. मी सुटकेचा श्वास सोडला आणि म्हटलं, बाळ बालतीन कसे आहेत? उत्तम. घरी आले का? नाही, परवा येणार असं ऐकलं. मग आपण आज संध्याकाळी जायचं का बाळ पाहायला? हो, 5 वाजता जाऊ. चालेल? बरं. मग आम्ही दोघी फुलांचा गुच्छ घेऊन दवाखान्यात गेलो. जानकी मातृत्वाच्या सुखाने पहुडली होती. कुशीत सावळा, भरपूर जावळ असलेला छोटासा बाळकृष्ण पांढऱ्या शुभ्र दुपट्यात डोळे मिटवून झोपला होता. मोठं हृदयंगम चित्र होतं ते. आम्हाला बघताच ती उठून बसली. तिच्या हातात फुलांचा गुच्छ देत मी म्हटलं, हार्दिक अभिनंदन. थँक्स. खूप खूप आभार. फार आनंद झाला तुम्हाला बघून.
तिचे काळे भोर डोहासारखे डोळे खरंच आनंदाने ओसंडत होते. 1 महिन्याने बाळाचं बारसं करणार, तुम्ही जरूर यायला हवं. हो, जरूर येऊ. तू तुझी व बाळाची काळजी घे. काही मदत लागली तर जरूर सांग, मी म्हटलं. हो, थँक्स. माझा हात हळूवार दाबत ती म्हणाली. त्या स्पर्शात सगळ्या भावना एकवटल्या होत्या. ठरल्या दिवशी जानकी घरी आली, परंतु ती आता बाळात इतकी गुंतली होती की क्वचितच दिसायची. एक दिवस तिने बाल्कनीतून हाक मारून सांगितलं की उद्या बाळाचं नामकरण समारंभ सकाळी 11 वाजता आहे. सर्वांनी जरूर यावं. समारंभ जवळच्या इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आहे. मी व नलूताई समारंभाला गेलो. सर्व हॉल मित्रमंडळी नातेवाईकांनी खच्चून भरलेला. AC हॉल असल्याने गरमी होत नव्हती. स्टेजवर पाळणा फुलांनी सजवलेला. खाली होम हवन चाललेलं. 5-6 भटजी मोठमोठ्या आवाजात मंत्र म्हणत होते. बाजूला कांजीवरम साड्यातला डोकं भरून फुलं माळलेल्या बायकांची लगबग चालू होती. लुंगीमधले पुरुष भटजींच्या आवाजाबरोबर मंत्र म्हणत होते. अखेर मंत्रघोषात मुलाला पाळण्यात घातलं. बाळाचं नाव राघव ठेवलं. त्या घाई गर्दीत ही जानकी आम्हाला म्हणाली, जेवूनच जायचं, नीट जेवा. जेवणाचा समारंभ पार पडला. मागच्या हॉलमध्ये टेबलावर बसून केळी पानात जेवण समारंभपूर्वक झालं. आम्ही समाधानाने घरी आलो. मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून स्वतःला विविध छंदात म्हणजे लेखन, वाचन, योगा, रेकी इत्यादीत गुंतवून घेतलं होतं. मुलंही मोठी होऊन नोकरीच्या गावी रुजू झाली होती. त्यामुळे आम्ही दोघेच घरात होतो. यांचे ऑफिस चालू होते. माझी जानकीची क्वचितच नजरानजर व्हायची. मग एक दिवस तिने बाल्कनीतून पुन्हा दिवस गेल्याची बातमी लाजत लाजत सांगितली. पुन्हा सक्तीची विश्रांती. जानकीनं राघवला सांभाळायला एक मुलगी ठेवली. शिवाय स्वयंपाकाला पूर्ण वेळाची बाई होती. दुसऱ्या खेपेसही ऑपरेशनने जानकीला मुलगी झाली. राघवला खेळायला बहीण आली. बघता बघता मुत्तुस्वामी 2 मुलांचे पिता झाले. आयुष्यातील एक पोकळी, एक उणीव भरून आली. आता ते आनंदाच्या अत्युच्च शिखरावर पोचले. जानकीला तर स्वर्ग सुख गवसलं. स्वतःच्या हक्काचं घर, उच्च पदावरील पती, 2 गोजीरवाणी मुलं, जानकीसारख्या सामान्य स्त्रीला याहून अधिक काय हवं? पण सुखालाही कुठेतरी दुःखाची झालर असावी. दुःख आहे म्हणूनच सुखाचे महत्त्व समजते. मुत्तुस्वामींचा स्वभाव तसा मितभाषी, हातचं राखून बोलणारे. आपण घरातला कर्ता पुरुष, उच्च शिक्षित, हुशार, विद्वान, आपण म्हणू ती पूर्व दिशा, अशी प्रतिमा उराशी बाळगून ताठ मानेने वागणारे. आपली पत्नी सामान्य बुद्धीची, छोट्या गावातून आलेली, तिला आपल्या हुशारीचे, बाहेरच्या जगाचे काय कळते असा दृष्टिकोन. तिचं ज्ञान घर, नवरा, मुलं यापुरतं मर्यादित. त्यांनी तिच्याशी केवळ घरातल्या मंडळींच्या आग्रहामुळे लग्न केलं होतं. त्यातून 2-3 वेळा अपुऱ्या दिवसांचा गर्भ पडून गेला. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी डोक्यात काही बाई भरवून दिलं. त्यामुळे उठसूट ते तिच्यावर ओरडायचे, डाफरायचे. आता मुलं झाल्यानंतर थोडेसे सौम्य झाले होते. पूर्वीसारखे तिच्यावर खेकसत नसत. बिचारी जानकी सुद्धा मुलांचं करून नवऱ्याचा मूळ खूप सांभाळायची. घरातल्या कटकटी परस्पर सोडवायची. मुत्तुस्वामी घरात कमी वेळ असायचे. दिवसभर ऑफिस काम, मीटिंग, पार्ट्या, दौरे या दंग. रात्री उशिराच घरी यायचे. आल्यावर जेवण, बातम्या, फोन, कम्प्युटरवर काम यातच वेळ जायचा. पहाटे उठून पूजा अर्चा, मंदिरात जाणं, मग मुलांबरोबर खेळायला, बोलायला क्वचितच वेळ मिळायचा. सर्व जबाबदारी एकट्या जानकीवर पडायची. ती कसलीही कुरकुर न करता निमूटपणे करायची. तिला व मुलांनी डॉक्टरकडे, मार्केटमध्ये किंवा शाळेला जायला ते गाडी पाठवायचे. एकूण जानकी तृप्त व समाधानी होती. तिच्या या तृप्तीला, समाधानाला कुणाची दृष्टी लागली असावी? अलीकडे मुत्तुस्वामींच्या वागण्यात बदल होत आहे जानकीच्या हळूहळू लक्षात यायला लागला. सुरुवातीला त्यांना कामाचं खूप टेन्शन आहे म्हणून तिनं दुर्लक्ष केलं. स्वतःला समजावलं,
पण जसं ती त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करू लागली तसं तिच्या लक्षात आलं की हल्ली ते कुठंतरी हरवल्यासारखे दिसतात. त्यांचं लक्ष नसे. जेवताना बराच वेळ ते नुसते भात चिवडत राहायचे. पदार्थ संपलेलं त्यांना समजायचं नाही. जानकीनं दोनदा विचारलं की एकदम भानावर येऊन ओरडायचे, मला हवा असेल तर मी घेतो, तू पुन्हा पुन्हा विचारायची गरज नाही. ती शांतपणे म्हणायची, तुमच्या पानातली भाजी व सांबार कधीच संपले, तुम्ही नुसतं भात चिवडत राहिलात. ते नुसते गुरगुरायचे. कुठेतरी शून्यात नजर लावून बसायचे. रात्री त्यांना नीट झोप येत नसावी. कित्येक वेळा खोलीत एरझारा घालीत राहायचे, तर कधी ऑफिसच्या फायली चाळत राहायचे. अंथरुणात पडले तरी चुळबुळत असायचे. सारखे कुस पालटत राहायचे, नाहीतर मध्येच उठून छताकडे बघत राहायचे. शेजारी झोपल्या जानकीला त्यांची अस्वस्थता कळायची. तिची झोप उडायची. ती उठून विचारायची, काय होतंय? झोप येत नाहीये का? तू झोप, माझी काळजी करू नकोस, ते ओरडायचे. बिचारी जानकी हिरमुसली होऊन डोळे घट्ट मिटून झोपायचा प्रयत्न करायची. तिच्या बंद पापण्यांतून 2 उष्ण अश्रू ओघळायचे. आपण त्यांच्या इतक्या निकट असूनही मनाने हजारो कुस दूर आहोत याची जाणीव होऊन गळ्यात औंढा दाटून यायचा. नक्कीच काहीतरी बिघडलंय हे जानकीला जाणवायचं, पण विचारायचं धाडस व्हायचं नाही. त्याच्या अहंकारी स्वभावामुळे ते कुटुंबातील आपल्या माणसांपासून मनाने खूप दूर दूर जात राहिले. ही धुंदी, हा कैफ बरा नाही हे जानकीला कळायचं, पण मुत्तुस्वामीला कोण समजावणार? ते सदैव स्वतःच्या विश्वात दंग. एकीकडे जानकीला त्यांच्या बुद्धिमत्तेचा, अगाढ आत्मविश्वासा अभिमान वाटायचा, तर दुसरीकडे ती भीतीने गर्भगळीत व्हायची. कारण आयुष्य म्हणजे चढ उतार, सर्व दिवस सारखेच नसतात. आशा निराशा अडीअडचणी येत राहतात, त्याबरोबर दुःखही. ते दुःख पचवण्याची ताकद हवी. सुख हे अल्पकाळ टिकतं. दुःखाचे दिवस कापडासारखे भुरकन उडून जातात. दुःख रेंगाळत पुढे पुढे जात राहतं. उद्या कुठे यांना अपयश आले तर हा माणूस काय करेल? यातून बाहेर कसा पडेल? अशा शंका कुशंकांनी तिच्या मनाची तडफड व्हायची. मनात विचारांचा डोंब उसळायचा. दुर्दैवाने तशीच वेळ आली. ऑफिसात काहीतरी गडबड झाली आणि मुत्तुस्वामी अचानक ऑफिसला जायचे बंद झाले. सुरुवातीला जानकीला वाटलं तब्येत बरी नाही म्हणून जात नसावेत. दिवसभर अंथरुणात पडून राहायचे, खायचे प्यायचे नाहीत, काही विचारलं तर बोलायचे नाहीत, जवळ यायला द्यायचे नाहीत. त्यामुळे अंगात ताप आहे की नाही समजायचे नाही. आजकाल पहाटे उठून पूजा अर्चा नाही, मंदिरातही जात नसत. हे सगळं ठीक नाही. नक्कीच काहीतरी झालं हे उमजून ते अधिक अस्वस्थ व्हायचे. आठवडा लोटला तरी ऑफिसला जाण्याची चिन्हे दिसणार. ऑफिसची गाडी, फोन येणंही बंद झालेलं. मुत्तुस्वामी स्वतःच्या खोलीत कोंडून घेतल्यासारखे आत बसून राहिलेले. ना बोलणं ना रागावणं. त्यांचा भकास चेहरा पाहून जानकीचा धीर खचत चालला. काय करू काय नको असं होऊन गेलं तिला. अखेर एक दिवस मनाचा धीर एकवटून ती मुत्तुस्वामींजवळ आली. हळुवारपणे म्हणाली, काय झालंय? तुम्ही बोलत नाही, काही सांगत नाही, नीट जेवत खात नाही. बऱ्याच दिवसांपासून बघते मी, तुम्ही खूप अस्वस्थ दिसता. काय झालंय हे मला मोकळेपणाने सांगा. तुमचं मन तेवढंच हलकं होईल. मी तुमच्यासारखी बुद्धिमान हुशार नाही हे मला मान्य आहे, पण पत्नी म्हणून तुमचं दुःख जाणून घेण्याचा हक्क आहे ना मला. प्लीज कुठलाही आडपडदा न ठेवता सगळं सांगा. मला तुमच्याकडे बघवत नाही हो, सांगा ना. अगदी गयावया करीत ती म्हणाली. तिच्या डोळ्यांतून टप टप आसवं गळायला लागली. मुत्तुस्वामीवरून कितीही कठोर वाटत असले तरी त्यांचं हृदय लोण्यासारखं मऊ मृदुल होतं. पत्नीवर मुलांवर त्यांचा जीव होता. तिचा हात हातात घेत ते म्हणाले, कसं आणि काय सांगू जानकी. अगं, आमची कंपनी बंद झाली, अगदी कर्जबाजारी झाली.
हे माझ्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला. माझ्या सहकार्याने इतके घोटाळे केले, पैसे खाल्ले, ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच घात केला. याला अप्रत्यक्ष मीच कारणीभूत ना. लहान मुलानं रडावं तसं ते तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडायला लागले. आजपर्यंत जानकीनं त्यांना इतकं हळवं व्याकुळ झालेलं पाहिलं नव्हतं. युद्धात नेहमी विजय मिळवून येणारा योद्धा अचानक पराभूत व्हावा, तशीच काहीशी मुत्तुस्वामींची परिस्थिती झाली होती. शरीरानं मनानं ते पार कोलमडून गेले होते. त्यांच्या आत्मविश्वासाला तडे पडले होते. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, असं ती वर वर म्हणाली खरी, पण काही ठीक नाही हे तिला आतून कळत होतं. आता आपली खरी कसोटी आहे. आपण खचून न जाता नवऱ्याला हिंमत द्यायला हवी. या धक्क्यातून त्याला बाहेर काढायलाच हवं, सावरायला हवं. तसेच मुलांकडेही लक्ष द्यायला हवं. ती अजून लहान आहेत, त्यांचं शिक्षण व्हायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे. कुटुंबाच्या गरजा आपल्यालाच भागवायला हव्यात. तेव्हा आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. त्यासाठी आपणच हात पाय चालवायला हवेत. विचार विचार विचार, नुसते विचार. मनात नुसता हल्लकल्लोळ माजला. तसे मुत्तुस्वामींचे अम्मा अप्पा हयात नसले तरी इतर भावंडे, काका वगैरे मंडळी चेंबूरला होती. पूर्वी मुत्तुस्वामींनी मदत केल्यामुळे आता गरजेला आली असती, पण किती दिवस. मुत्तुस्वामींना ते आवडलं नसतं. कदाचित त्यांची मनस्थिती अधिक खराब झाली असती. अखेर हा संसाराचा रथ आपल्यालाच ओढायला हवा, तेव्हा आपणच मार्ग शोधायला हवा. देवा व्यंकट रमणा, मला धैर्य दे, ताकद दे, सहनशीलता दे, म्हणून तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. एक दीर्घ श्वास घेतला. एका नव्या निश्चयानं, नव्या निर्धारानं उभी राहिली ती. अचानक तिला वासुदेवन, मुत्तुस्वामींच्या जुन्या मित्राची आठवण झाली. पूर्वी ते दोघं एकाच ऑफिसात काम करायचे. नंतर मुत्तुस्वामींनी नोकरी बदलली, तरी त्यांचे संबंध स्नेहाचे होते. मुत्तुस्वामींच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने तिने दुसऱ्या खोलीतून त्यांना फोन लावला. सर्व हकीकत सांगितली. कंपनी बंद पडल्याचं त्यांच्या कानावर आलं होतं. पण मुत्तुस्वामी इतके खचलेत यावर विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले, वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आपण त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाऊ, औषध पाणी करू, ते नक्की बरे होतील. भाऊजी, दुसरं असं की हे कंपनीचं घर आहे, लवकरच सोडावं लागणार आहे आम्हाला. मग काय करायचं? तुम्हाला काळजी कसली वहिनी, तुमचं चेंबूरचं घर आहे ना, तिकडे जा. छे छे, इकडं मुले शाळेत जातात, तिकडे गेलो तर बदलाशिवाय इतक्या लोकात त्यांचं मनस्वास्थ्य अधिक बिघडेल. तिकडे जाण्याच्या विचारानंच तिचं काळी धडधडलं. हो, ते खरंच. मी माझ्या ओळखीच्या 1-2 ब्रोकर्सना सांगून ठेवतो. शिवाय तुम्हीही लक्ष ठेवा. कुणी घर विकणार असेल किंवा भाड्यानं देणार असेल तर वेळ मिळाला की येऊन जाईन. तत्पूर्वी काही काम असेल तर जरूर सांगा, संकोच करू नका. काळजी घ्या. त्यांनी फोन ठेवला. त्यांच्या आश्वासक बोलण्यानं जानकीला खूप धैर्य आला, खूप हिंमत आली. तिनं आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांना घराविषयी सांगितलं, निरोप ठेवले. जवळच्या संस्थेच्या बोर्डावर घर हवं म्हणून जाहिरात लावली. बघता बघता बातमी सगळीकडे पसरली. एक दिवस सकाळीच नलूताई विरजनाचं दही मागण्याच्या निमित्तानं आल्या. म्हणाल्या, सुमती, तुझ्या कानावर आलं का ग? काय ते? तेच ग, तुझी बाल्कनीवाली मैत्रीण जानकी, तिच्या नवऱ्याची कंपनी बंद पडली म्हणे. ते घरीच असतात, त्यांच्या मनावर गहन परिणाम झालाय. सांगताय काय? माझ्या कानावर विश्वास बसेना. मला अशा रसाळ गप्पांत रस नसल्याने कोणीच सांगितलं नाही. हल्ली जानकी मुलांमध्ये इतकी गुरफटून गेलेली कधी बाल्कनीवर दिसायचीच नाही. बागेकडे लक्ष द्यायला वेळ मिळायचा नाही.
त्यामुळे तिची बाल्कनीवरील बाग पूर्वीसारखी बहरलेली हिरवीगार दिसत नव्हती. तिला स्वतःला बाल्कनीवरून सांगणे प्रशस्त वाटले नसावे. त्यामुळे मला खरंच काही माहीत नव्हते. नलूताई, हे सगळं कधी झालं? आम्ही इतक्या समोरासमोर राहून मला काहीच कल्पना नाही. बिचारी जानकी. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.